शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन समृद्धी महामार्ग प्रकल्पाबाबत शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे। समृद्धी प्रकल्पग्रस्तांचं पूर्ण समाधान झालं, त्यानंतरच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी जमीन अधिग्रहणाच्या कागदपत्रांवर सह्या केल्याचं उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं। शिवसेना विकासाच्या विरोधात नाही, मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये ही शिवसेनेची भूमिका असल्याचं ते म्हणाले। प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला मिळालाच पाहिजे, यासाठी शिवसेना आग्रही असल्याचं त्यांनी सांगितलं। शिवसेनेचा सदैव शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा राहील अशी ग्वाही सुद्धा त्यांनी दिली आहे। दरम्यान आपण पक्षाशी एकनिष्ठ असून पक्षप्रमुखांच्या आदेशाने जमीन अधिग्रहण कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। विकास पाहिजे, जरूर पाहिजे, पण त्याच्यात कोणाची विल्हेवाट लावून आम्हाला विकास करायचा नाही, तो आम्ही विकास होऊ देणार नाही। दुसरा जो एक प्रश्न आहे किंवा मागणी आहे ती म्हणजे त्यांना जमिनीचा मोबदला हा योग्य दिला गेला पाहिजे, तो दिला जात नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की मंत्र्यांचे फोटो आले की सह्या करतात म्हणजे याचा अर्थ जोर जबरदस्तीने आम्ही काही करतोय असं अजिबात नाही। आज सुद्धा शिवसेना ही सर्वसामान्यांची आहे आणि सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, तिथले नागरिक आहेत, त्यांनी बिलकुल निर्धास्त राहावं की तुमच्यावरती कोणतीही जबरदस्ती शासनाकडनं आम्ही होऊ देणार नाही। स्वतः मंत्री येत आहेत, तुमच्याशी बोलत आहेत, त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या ज्या काही व्यथा असतील, अडचणी असतील त्या अगदी निसंकोचपणाने मांडा। तुमच्या शंकांचं समाधान झाल्याशिवाय हा मार्ग काय पुढे जातो। प्रकल्प करत असताना कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये, जोर जबरदस्ती होता कामा नये, त्याच्या संमतीशिवाय विरुद्ध कुठली कार्यवाही सरकारने करता कामा नये, अशा प्रकारचे आदेश उद्धव साहेबांचे होते। आणि त्यांनी हेही मला सांगितलं होतं की जो मोबदला मिळतोय तो शेतकऱ्यांना थेट मिळतोय की नाही, योग्य आहे की नाही, हेही आपण सरकारचं काम म्हणून मंत्री म्हणून पाहिलं पाहिजे। जे शेतकरी स्वतःच्या स्वेच्छेने किंवा संमतीने त्या ठिकाणी येत आहेत त्यांचं खरेदी खत होत आहे, कुणालाही बळजबरीने त्या ठिकाणी आणून खरेदी खत करता येणार नाही, केलं जाणार नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।